lecture, again we are going to solve some numericals on the rate law and order of reaction. So this one is the numerical on the page number 124 in the state board. स्टेट बोर्डच्या न्यू सिलेबसच्या बुकमध्ये पेज नंबर 124 वरती एक न्यूमरिकल प्रोव्हाइड केलेला आहे की जे आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता हे न्यूमरिकल एक्झाम्पल कोणतं आहे ते पहा. फॉर द रिएक्शन 2 moles of A combines with 1 mole of B to form the product 2 moles of C and 1 mole of D. So for this reaction, rate of the reaction is provided. या रिएक्शन साठी रेट ऑफ रिएक्शन जो प्रोव्हाइड केला आहे हा रेट ऑफ रिएक्शन किती आहे पहा. इट इज 6 into 10⁻⁴ moles per decimeter cube per second. म्हणजे या रिएक्शन साठी रेट ऑफ रिएक्शन प्रोव्हाइड केलाय तो किती आहे 6 into 10⁻⁴ moles per decimeter cube per second. Now again concentration of A and concentration of B is also given and it is 0.3 moles per decimeter cube. A आणि B दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेमच आहे आणि ते किती प्रोव्हाइड केलंय 0.3 moles per decimeter cube. आता याला सप्लिमेंटरी इन्फॉर्मेशन काय प्रोव्हाइड केली आहे पहा. इफ द रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर इन A and 0th ऑर्डर इन B, then what is the rate constant. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला रेट कॉन्स्टंट फाइंड आउट करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सप्लिमेंटरी इन्फॉर्मेशन काय प्रोव्हाइड केली आहे. इफ द रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर इन A, म्हणजे पहा विथ रिस्पेक्ट टू A रिएक्शनची ऑर्डर काय आहे विथ रिस्पेक्ट टू A इट इज फर्स्ट ऑर्डर अँड विथ रिस्पेक्ट टू B इट इज 0th ऑर्डर. B च्या रिस्पेक्टिव्हली ऑर्डर कशी आहे 0 आणि A च्या रिस्पेक्टिव्हली ऑर्डर कशी आहे फर्स्ट. So this one is the given information and now we are going to find out rate constant. Now in case of any reaction, rate of the reaction it depends on concentrations of the reactants which are involved in the corresponding reaction and we can write rate law. आपण rate law कशा प्रकारे मेंशन करू शकतो पहा. So rate of reaction or rate is equal to rate constant K into concentration of first reactant that is A raised to X into concentration of second reactant B raised to Y. This one is the equation number 1 and this one is the rate law. हा आपल्याला काय मिळाला rate law मिळाला. So for this rate law given information is that reaction is first order with respect to A and 0th order with respect to B. पहा रिएक्शन ची ऑर्डर with respect to A किती आहे with respect to A it is first order means concentration of A raised to X. इथं जो X प्रोव्हाइड केलाय त्या X ची पॉवर किती आहे 1. So therefore X is equal to 1. Why X is equal to 1? Because reaction is first order with respect to reactant A. Now again one more information is provided that the reaction is 0th order with respect to reactant B. reactant B च्या respectively त्या reaction ची order किती आहे 0th. So therefore concentration of B raised to Y इथे तुम्हाला Y ची व्हॅल्यू काय मिळेल Y is equal to 0. So in this way we can find out values of X and Y. आता या व्हॅल्यू इथं पुट अप केल्यानंतर आपल्याला रेट लॉ कशा प्रकारे मिळेल पहा. So therefore rate is equal to rate constant K into concentration of A raised to 1 into concentration of B raised to 0. The concentration of A raised to 1 हे raised to 1 नाही मेन्शन केलं तरी चालेल. Then concentration of B raised to 0 हे टर्म जेव्हा आपण सिम्प्लिफाय करणार आहे कोणत्याही स्पेसिसची पॉवर जर 0 असेल तर आपण ते काय कन्सिडर करतो इट इज 1. म्हणजे हे सिम्प्लिफाय केल्यानंतर याचा आन्सर काय मिळेल 1. सो वी हॅव द न्यू रेट लॉ. आपल्याला न्यू रेट लॉ कशा प्रकारे मिळेल. सो
rate is equal to K into concentration of A. So this one is the actual rate law. हा आपल्याला काय मिळाला? ऍक्च्युअल रेट लॉ मिळाला. आता या केसमध्ये जेव्हा इथं आपल्याला ऍक्च्युअल रेट लॉ मिळाला, या ऍक्च्युअल रेट लॉ वरून आपल्याला काय करायचं आहे? रेट कॉन्स्टंट के फाइंड आउट करायचा आहे. सो पहा ऍक्च्युअल रेट लॉ काय मिळाला. सो देअरफॉर दिस वन इज द ऍक्च्युअल रेट लॉ. आता आपल्याला इथं काय फाइंड आउट करायचंय? रेट कॉन्स्टंट के फाइंड आउट करायचंय. मग रेट कॉन्स्टंट के फाइंड आउट करायचा म्हणजे ही टर्म काय करावं लागेल? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ही जी टर्म आहे ती लेफ्टला शिफ्ट केल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे इक्वेशन मिळेल पहा. सो देअरफॉर रेट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू के. इथं आपल्याला काय मिळालं? रेट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू के. आता इथं रेट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि या व्हॅल्यू इथं आपण पुट अप करूया. सो देअरफॉर के इज इक्वल टू रेट काय प्रोव्हाइड केलंय पहा. रेट इट इज 6 into 10⁻⁴ moles per decimeter cube per second. So therefore rate is equal to 6 into 10⁻⁴ moles per decimeter cube per second upon concentration of A. Concentration of A किती प्रोव्हाइड केलं पहा. It is 0.3 moles per decimeter cube. So this one is the concentration of A. आता इथं हे सिम्प्लिफाय करूया. सुरुवातीला युनिट्स मध्ये ज्या काही कॉमन टर्म्स आहेत त्या आपण कॅन्सल करूया. मोल्स पर डेसिमीटर क्यूब हे कॉमन टर्म्स आहेत, कॅन्सल होतील. हे दोन टर्म कॅन्सल झाल्यानंतर इथे काय शिल्लक राहील? ओनली पर सेकंड. ओके. नाव आता हा फॅक्टर आपल्याला सॉल्व करायचा आहे. सो देअरफॉर रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू 6 into 10⁻⁴ अपॉन, आता इथं जे 0.3 आहे त्याचं मी कन्वर्जन 3 मध्ये करतो. म्हणजे मी काय करतोय पहा, 0.3 मधला इथला 1 डेसिमल पॉइंट जर मी राईटला शिफ्ट केला तर इथं जे 6 आहे त्याच्याऐवजी मी काय मेन्शन करणार? 60. म्हणजे इथं आपल्याला काय मिळालं? 60/3 into 10⁻⁴. नाउ 60/3 म्हणजेच काय मिळालं तुम्हाला? 60/3 is equal to 20 into 10⁻⁴. So we have the rate constant K is equal to 20 into 10⁻⁴. आता याचं युनिट काय मिळेल पहा. मोल्स पर डेसिमीटर क्यूब ऑलरेडी कॅन्सल झालाय. इथं रिमेनिंग फॅक्टर कोणता आहे? पर सेकंड. तो मी इथे मेन्शन करतो (10⁻⁻1). आता इथं 20 into 10⁻⁴ आहे. हे तुम्ही कशा प्रकारे कन्वर्ट करू शकता? सो 2 into 10 into 10⁻⁴. इथं जे 20 आहे हे 20 मी काय केलं? स्प्लिट केलं. कशामध्ये स्प्लिट केलं? 2 into 10. नाउ 10 into 10⁻⁴ हे जर इथं आपण सॉल्व केले तर इथं तुम्हाला काय मिळेल? 10⁻3. सो देअरफॉर वी कॅन राईट रेट कॉन्स्टंट K इज इक्वल टू 2 into 10⁻3 per second, and this one is the final answer. हा आपल्याला काय मिळाला? रेट कॉन्स्टंट K is equal to 2 into 10⁻3 per second. Now next problem again from state board. Page number 126. Problem काय पहा. A complex reaction takes place in 2 steps. There is a complex reaction. Complex reaction means reaction which is taking place in a multi step. जी रिएक्शन मल्टी स्टेप्स मध्ये, नंबर ऑफ स्टेप्स मध्ये होते अशी एक रिएक्शन प्रोव्हाइड केली आहे. आणि ती किती स्टेप्स मध्ये रन होते? इट टेक्स प्लेस इन 2 स्टेप. त्या 2 स्टेप कोणत्या आहेत पहा. सो दीज आर द 2 स्टेप. अमंग दीज 2 स्टेप्स, फर्स्ट स्टेप इज द स्लो स्टेप. नाउ सी, फर्स्ट स्टेप इज द स्लो स्टेप and second step it is the fast step. So given reaction it takes place in 2 steps. In between these 2 steps, first one is the slow step and second one is the fast step. आता हा जो प्रॉब्लेम आहे स्टेट बोर्ड मध्ये तो मी थोडासा चेंज केला आहे तुमची कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. तर मी चेंज कशा प्रकारे केलं? मायनर चेंज आहे, तुमच्या लक्षात पण येणार नाही. सो आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे?
आयडेंटिफाय द रेट डिटर्मिनिंग स्टेप. आपल्याला रेट डिटरमाइनिंग स्टेप फाइंड आउट करायची की ज्याला आपण म्हणतो RDS, दॅट इज रेट डिटरमाइनिंग स्टेप. देन राईट ओव्हरऑल रिॲक्शन. आपल्याला ओव्हरऑल रिॲक्शन फाइंड आउट करायची आहे. देन विच इज द रिॲक्शन इंटरमिजिएट अँड वाय. कोणते कोणते रिॲक्शन इंटरमिजिएट आहेत आणि ते का आहेत. देन फाइंड रेट लॉ. आणि फायनली आपल्याला काय करायचं आहे, रेट लॉ फाइंड आउट करायचं. So whenever any chemical reaction it takes place in a multi-step, it takes place in a number of steps, then it is called as a complex reaction. जेव्हा एखादी रिॲक्शन नंबर ऑफ स्टेप्स मध्ये रन होते तेव्हा त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स रिॲक्शन असं म्हणतो. मग जेव्हा एखादी कॉम्प्लेक्स रिॲक्शन आपण स्टडी करत असतो तेव्हा त्या रिॲक्शन मध्ये नंबर ऑफ स्टेप्स रन होतात. ती रिॲक्शन नंबर ऑफ स्टेप्स मध्ये रन होते आणि नंबर ऑफ स्टेप्स मध्ये जेव्हा एखादी रिॲक्शन रन होते तेव्हा त्या रिॲक्शनचा रेट म्हणजे त्या रिॲक्शनचा स्पीड आपण कोणत्या स्टेपवरून फाइंड आउट केला पाहिजे. आता एखादी रिॲक्शन जेव्हा आपण स्टडी करत असतो, समजा ती रिॲक्शन 3 स्टेप्समध्ये किंवा 4 स्टेप्समध्ये रन होत असेल तर ज्या स्टेप फास्ट रन होत आहेत त्या स्टेप आपण स्टडी करू शकत नाही. का आपण स्टडी करू शकत नाही, बिकॉज दीज आर द फास्ट स्टेप्स. त्या फास्ट स्टेप आहेत. मग कोणती स्टेप आपण स्टडी करू शकतो, स्लो स्टेप. म्हणजे त्या रिॲक्शनचा रेट, त्या रिॲक्शनचा स्पीड कोणामुळे अफेक्ट होणार आहे, स्लो स्टेपमुळे अफेक्ट होणार आहे. अँड देअरफॉर स्लो स्टेप इज द इम्पॉर्टंट स्टेप अँड इट इज कॉल्ड एज अ रेट डिटरमाइनिंग स्टेप. सो whenever a complex reaction takes place, in that complex reaction rate of the reaction it always determined from the slowest step. कोणत्याही कॉम्प्लेक्स रिॲक्शनचा रेट हा नेहमी कोणत्या स्टेपवरून आयडेंटिफाय केला जातो, तर स्लो स्टेपवरून आयडेंटिफाय केला जातो. आता गिवन एक्झाम्पलमध्ये 2 स्टेप आहेत. अमंग दिस 2 स्टेप, फर्स्ट वन इज द स्लो स्टेप अँड सेकंड वन इज द फास्ट स्टेप. बरोबर. मग मला सांगा कोणती स्टेप ही रेट डिटरमाइनिंग असणार आहे. सो ऑलवेज स्लो स्टेप इज द रेट डिटरमाइनिंग स्टेप. नेहमी कोणत्याही कॉम्प्लेक्स रिॲक्शन मध्ये स्लो स्टेप ही कोणती असते, इट इज अ रेट डिटरमाइनिंग स्टेप. मग इथं फर्स्ट क्वेश्चन काय पहा, आयडेंटिफाय रेट डिटरमाइनिंग स्टेप. सो विच वन इज द रेट डिटरमाइनिंग स्टेप, फर्स्ट स्टेप इज द स्लो स्टेप अँड देअरफॉर इट इज रेट डिटरमाइनिंग स्टेप. मग तुम्हाला त्याचं सेपरेटली आन्सर मेन्शन करावं लागेल. रेट डिटरमाइनिंग स्टेप इज द फर्स्ट स्टेप. ती रिॲक्शन प्रोव्हाइड करावी लागेल आणि काय मेन्शन करावं लागेल, बिकॉज इट इज अ स्लो स्टेप अँड हेन्स इट इज अ रेट डिटरमाइनिंग स्टेप. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, राईट ओव्हरऑल रिॲक्शन. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे, ओव्हरऑल रिॲक्शन फाइंड आउट करायला सांगितलं. आता एखादी रिॲक्शन जेव्हा नंबर ऑफ स्टेप्स मध्ये रन होते त्या नंबर ऑफ स्टेप्सवरून ओव्हरऑल रिॲक्शन कशा प्रकारे आपण फाइंड आउट करतोय पहा. इथं जे एक्झाम्पल प्रोव्हाइड केलं या एक्झाम्पलमध्ये करस्पॉन्डिंग रिॲक्शन 2 स्टेपमध्ये रन होते. आता या ज्या 2 स्टेप्स आहेत या 2 स्टेपवरून ओव्हरऑल रिॲक्शन आपण कशा प्रकारे फाइंड आउट करतोय पहा. सो ऑब्झर्व बोथ द स्टेप्स. दोन्ही स्टेप आपल्याला काय करावे लागतील, ऑब्झर्व करावे लागतील. आणि आपण ऑब्झर्व करत असताना या रिॲक्शन आपण क्रॉस कम्पेअर करणार आहे. क्रॉस कम्पेअर. आता क्रॉस कम्पेअर करायच्या म्हणजे नक्की काय करायचं, फर्स्ट रिॲक्शनची रिॲक्टंट साइड आणि सेकंड रिॲक्शनची प्रोडक्ट साइड पहा क्रॉस कम्पेअर करतोय आपण. क्रॉस फर्स्ट रिॲक्शनची रिॲक्टंट साइड आणि राहिलेल्या ज्या काही रिॲक्शन असतील, आता इथं 2च रिॲक्शन आहेत. ओके. सो राहिलेल्या रिॲक्शनची प्रोडक्ट साइड यांच्यामध्ये आपण क्रॉस कम्पेअर करतोय. आणि हे क्रॉस कम्पेअर करत असताना जर काही कॉमन फॅक्टर्स, कॉमन स्पेसिस जर आपल्याला काही मिळाल्या तर या स्पेसिस आपण काय करतो, कॅन्सल करतो. आता ऑब्झर्व करा पहा, फर्स्ट रिॲक्शनच्या रिॲक्टंट साइडमध्ये आणि सेकंड रिॲक्शनच्या प्रोडक्ट साइडमध्ये क्रॉस कम्पेअर केल्याच्या नंतर इथं आपल्याला कोणतीच स्पेसिस कॉमन मिळत नाही, त्यामुळं इथं कॅन्सल होण्याचा काही प्रश्नच नाही. आता सेकंड टाइम आपण क्रॉस कम्पेअर कसं करणार, फर्स्ट रिॲक्शनची प्रोडक्ट साइड आणि राहिलेल्या रिॲक्शनची म्हणजे सेकंड रिॲक्शनची रिॲक्टंट साइड यामध्ये आपण क्रॉस कम्पेअर करणार आहे. आता यामध्ये क्रॉस कम्पेअर केल्यानंतर काय मिळेल पहा, NO3 gaseous state, NO3 in the gaseous state it is common and therefore it gets cancelled. हे काय झालं, कॅन्सल झालं. त्यानंतर
oxygen atom in the gaseous state, oxygen atom in the gaseous state, it is also common factor and therefore it gets cancelled. So therefore cross compare केल्यानंतर NO3 in the gaseous state and oxygen atom in the gaseous state, these are the common species and therefore they gets cancelled. त्या काय झाल्या? कॅन्सल झाल्या. आता इथं ओव्हरऑल रिएक्शन फाइंड आउट करताना या स्पेसिस आपल्याला काय करायचे? ऍड करायचे. आता इथं रिएक्टंट साइड टोटली कॅन्सल झाली आहे, त्यामुळे फर्स्ट रिएक्शनची रिएक्टंट साइड आपण कंटिन्यू करणार. काय मिळेल पहा. सो देअरफॉर ओव्हरऑल रिएक्शन, ओव्हरऑल रिएक्शन कशा प्रकारची मिळेल पहा. ओव्हरऑल रिएक्शन NO in the gaseous state plus O3 in the gaseous state. सेकंड रिएक्शन मधल्या सेकंड स्टेप मधले रिएक्टंट मॉलिक्युल्स काय झाले? कॅन्सल झाले. त्यामुळे फक्त फर्स्ट रिएक्शन मधले फर्स्ट स्टेप मधले रिएक्टंट मॉलिक्युल्स इथं आपण मेन्शन करणार. नाव आता दोन्ही रिएक्शनची प्रोडक्ट साइड कंपेअर करा. त्यामध्ये फर्स्ट स्टेप मधले NO3 इन द गॅसियस स्टेट अँड ऑक्सिजन इन द गॅसियस स्टेट की जे स्लो स्टेप मध्ये आहेत हे कॅन्सल झाले. राहिलेले स्पेसिस इथं मेन्शन करा, इथं ऍड करा. काय मिळेल पहा. NO2 in the gaseous state plus O2 in the gaseous state. So this one is the overall reaction. या प्रकारे आपण काय करू शकतो? ओव्हरऑल रिएक्शन फाइंड आउट करू शकतो. सो ओव्हरऑल रिएक्शन फाइंड आउट करणं हे खूप सिंपल आहे. कशा प्रकारे आपण फाइंड आउट केलं? क्रॉस कंपेअर केलं. क्रॉस कंपेअर आणि क्रॉस कंपेअर करताना ज्या कॉमन स्पेसिस आहेत त्या आपण कॅन्सल केल्या, राहिलेल्या स्पेसिस ऍड केल्या, आपल्याला काय मिळाली? ओव्हरऑल रिएक्शन. So in this way we can find out overall reaction. आपण पहा रेट डिटरमाइनिंग स्टेप फाइंड आउट केली, ओव्हरऑल रिएक्शन फाइंड आउट केली. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द रिएक्शन इंटरमिजिएट अँड व्हाय? कोणते रिएक्शन इंटरमिजिएट आहे आणि ते का आहे? आता रिएक्शन इंटरमिजिएट कशा प्रकारे आपण फाइंड आउट करतो? तर रिएक्शन इंटरमिजिएट ज्या कॅन्सल होणाऱ्या स्पेसिस असतात, दीज आर द रिएक्शन इंटरमिजिएट. आता या एक्झाम्पल मध्ये नक्की काय काय कॅन्सल झालं? NO3 इन द गॅसियस स्टेट अँड ऑक्सिजन इन द गॅसियस स्टेट हे कॅन्सल झाले अँड देअरफॉर दीज आर द रिएक्शन इंटरमिजिएट. कारण रिएक्शन इंटरमिजिएट हे रिएक्शन मधली एक इंटरमिजिएट स्टेट आहे. त्या ठिकाणी तो जो कंपाऊंड आहे तो स्टेबल आहे का? सो इट इज नॉट स्टेबल. तो स्टेबल नाही, तो फायनली कन्वर्ट होणार आहे कशामध्ये? प्रोडक्टमध्ये. सो देअरफॉर ज्या स्पेसिस ओव्हरऑल रिएक्शन फाइंड आउट करताना कॅन्सल करतोय आपण, दीज आर द रिएक्शन इंटरमिजिएट. मग इथं आपल्याला रिएक्शन इंटरमिजिएट कोणते कोणते मिळाले पहा. सो देअरफॉर रिएक्शन इंटरमिजिएट्स आर कोणते कोणते मिळाले पहा. रिएक्शन इंटरमिजिएट्स. सो NO3 in the gaseous state and oxygen in the gaseous state. So these are the reaction intermediate. So again we successfully find out the reaction intermediate. Now rate law. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रेट लॉ. आता गिवन कॉम्प्लेक्स रिएक्शन टू स्टेप मध्ये होते की ज्या टू स्टेप मध्ये फर्स्ट स्टेप इज द स्लो स्टेप अँड सेकंड स्टेप इज द फास्ट स्टेप. मग यातली रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती होती? स्लो स्टेप इज द रेट डिटरमाइनिंग स्टेप अँड देअरफॉर बाय युझिंग दिस स्लो स्टेप वी कॅन फाइंड द रेट लॉ. कारण त्या रिएक्शनचा रेट हा कोणत्या स्टेपवर डिपेंड आहे? स्लो स्टेपवर डिपेंड आहे. आणि त्यामुळं रेट लॉ आपण कोणत्या स्टेपवरून फाइंड आउट करावं लागेल? रेट लॉ आपण स्लो स्टेपवरून फाइंड आउट करावं लागेल. आता पहा आपण कशा प्रकारे फाइंड आउट करतोय. फर्स्ट स्टेप इज द स्लो स्टेप. बरोबर आहे. मग कोणत्याही रिएक्शनचा रेट कशावरती डिपेंड असतो? इट डिपेंड्स ऑन concentrations of reactants which are involved in that corresponding reaction. So therefore we have the rate law. So rate is equal to rate constant K into concentration of first reactant. Which one is the first reactant? NO is the first reactant into concentration of second reactant, that is O3 is the second reactant, and this one is the rate law. आपल्याला काय मिळाला? So this one is the rate law. So finally we are getting a rate law. So in this way we can find out rate determining step, overall reaction, then reaction intermediate and rate law.
when reaction takes place in a multi-step, that is when reaction is a complex.